नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, घेऊन आलो तुमच्यासाठी आज एक नवीन व्हिडिओ ज्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत लाईन टूल जे आपण स्केचिंगसाठी वापरतो। तर स्टार्ट करतो बघा, स्टार्ट मेकॅनिकल डिझाईन पार्ट डिझाईन। बाय डिफॉल्ट जे नाव येईल तेच मी ठेवणार आहे। रॅन्डम प्लेन सिलेक्ट करतो, कुठलाही करा, हे फक्त प्रॅक्टिस आहे त्यामुळे सांगतो। स्केचमध्ये जातो, स्केचमध्ये गेल्यानंतर प्रोफाईल टूलबार जो आहे त्याच्यामधून आपल्याला आज बघायचा आहे हा लाईनचा पार्ट। लास्ट लेक्चरला मी सांगितलं होतं हा टूलबार जेव्हा तुम्ही कटिया ओपन करता स्टार्टिंगला कुठे असतो आणि नंतर तुम्ही सेट कसा करू शकता हेही सांगितलंय। जर हवं असेल तर मागचे व्हिडिओ नक्की बघा। बघा मी काय करतो, प्रोफाईल टूलनी पण तुम्ही लाईन ड्रॉ करू शकता। फॉर एक्झाम्पल बघा मी लाईन ड्रॉ करतो, तर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं जेव्हा मी एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल किंवा एक्झॅक्टली व्हर्टिकल लाईन घेतोय तेव्हा हे ब्ल्यू होतं, पण जेव्हा एखाद्या अँगलमध्ये मी लाईन घेतोय तेव्हा मात्र हे काय होतं, इथं बघा व्हाईटमध्ये दिसतं। प्रोफाईल टूलने जर मी लाईन ड्रॉ करूच शकतो, पण मी काय करणार आता या लाईन टूलबारने लाईनकडे इथे लाईनला यूज करतो। मला पहिल्यांदा स्पेसिफाय करावं लागेल स्टार्ट पॉईंट। मी स्टार्ट पॉईंट सिलेक्ट केला, एक हॉरिझॉन्टल लाईन बघा, हॉरिझॉन्टल लाईन काढल्यावर मला इथे याचं सिम्बॉल पण दिसेल आणि लाईन डायरेक्टली ग्रीन होईल। सिमिलरली परत एकदा लाईन घेतो आणि काढतो व्हर्टिकल लाईन। बघा व्हर्टिकलचा व्ही पण इथे दिसेल तुम्हाला, ही लाईन पण इथं ड्रॉ होईल। जसं इथे मी लाईन ड्रॉ करू शकतो, त्याच्या ड्रॉपडाऊनमध्ये जर गेला तर इथे तुम्हाला भरपूर सारे लाईनचे ऑप्शन दिसतील। त्यासाठी पहिलं सेकंड ऑप्शन बघतो मी इन्फानाइट लाईनचा, क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथं हॉरिझॉन्टल लाईन तुम्हाला इन्फिनिटीपर्यंत येते। ही लाईनला कुठेच एंड नाही आहे, तुम्ही फक्त प्लेस करा, ती लाईन तिथं प्लेस होऊन जाईल। तुम्हाला व्हर्टिकल लाईन हवी असेल, क्लिक करतो इथं बघा इथे एक व्हर्टिकल लाईनचा ऑप्शन आहे, क्लिक करतो, तुमची लाईन व्हर्टिकल येईल। जर तुम्हाला एखादी इन्क्लाइंड लाईन हवी असेल तर इथं इन्क्लाइंड लाईन आहे, ओके। स्टार्ट पॉईंट देतो, स्टार्ट इन द सेन्स सेंटर पॉईंट, आणि त्यामधून तुम्ही कुठल्याही अँगलवरती इन्फानाइट लाईन ड्रॉ करू शकता, ओके। त्यानंतर त्याच्या पुढं आहे ती म्हणजे बाय टँजंट लाईन। त्यासाठी मी काय करतो, पहिल्यांदा दोन सर्कल ड्रॉ करून घेतो, टँजन्सीसाठी मला लागतील। या ड्रॉपडाऊनला जाऊन मी काय करतो, बाय टँजंट लाईन सिलेक्ट करतो। फर्स्ट सर्कल सिलेक्ट केला, सेकंड सर्कल सिलेक्ट केला, बघा डायरेक्ट टँजंट असलेली लाईन तुम्हाला इथं ड्रॉ झाली। फॉर एक्झाम्पल मी याला चेंज करतो थोडंसं, बाय टँजंट लाईन सिलेक्ट करतो इथं आणि या कॉर्नरला सिलेक्ट करतो, क्रॉसमध्ये लाईन आली। जर मी तेच मला स्ट्रेट हवे असतील याच्यासारखे, ज्या साईडला तुम्हाला हवं आहे त्या साईडला फक्त सिलेक्शन करा, तुमचे लाईन्स आपोआप येतील, ओके। तर या पद्धतीने तुम्ही बाय टँजंट लाईन इथं यूज करू शकता। त्याच्या पुढे जर बघितलं तर तुम्हाला इथं बायसेक्टिंग लाईनचा ऑप्शन आहे, मी क्लिक करतो। बायसेक्टिंग लाईन काय करेल, दोन लाईन्सना एका अँगलमध्ये बायसेक्ट करेल। फॉर एक्झाम्पल या दोन लाईन्स आहेत आणि यामध्ये काहीतरी अँगल आहे, या अँगलला जर मला बायसेक्ट करायचं असेल तर मी काय करेन, या दोन लाईन फक्त सिलेक्ट करेन, बघा अँगल इथं बायसेक्ट झाला। सिमिलरली अजून एकदा बघून घ्या, बायसेक्टला क्लिक करतो, पहिली लाईन ही, दुसरी लाईन ही, बघा हा जो अँगल होता जिथं ते मीट होत होते ते अँगल तिथं बायसेक्ट झालेलं तुम्हाला दिसेल। तर या पद्धतीने तुम्ही लाईनचा यूज करून, प्रोफाईल टूलमधल्या लाईन्सचा यूज करून वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे लाईन्स तुम्ही ड्रॉ करू शकता। तर या लेक्चरला इथंच थांबतोय। तुम्हाला जर काही इश्यू असतील, प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। कुठलाही डाऊट असेल छोट्यातला छोटा तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा। तात्पुरत्या लेक्चरला इथंच थांबतोय, भेटत पुढच्या लेक्चरला, धन्यवाद।